जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सुरुवातच झाली होती क्लिनिंगपासून. बऱ्याच दिवसापासून करायची होती क्लिनिंग, पण मला काही वेळ भेटत नव्हता आणि आज ओंकारला पण सुट्टी होती. त्याच्यामुळे म्हणलं चला ओंकारने जरी मुलींना बघितलं तरी माझी इथं क्लिनिंग होईल. फार काही काढलं नव्हतं, फक्त किचनच्या वर जो रॅक आहे त्याच्यावर मसाल्याच्या बरण्या वगैरे असतात तेवढ्याच काढल्या होत्या. कारण काय होतं की फोडणी वगैरे दिली की सगळं तेलकट आहे ना तिथंच उडतं आणि खिडकी एकच आहे किचनला, त्याच्यामुळे मग सगळा तेलकटपणा त्याच्यावरच जाऊन बसतो. त्याच्यामुळे मग तेवढाच रॅक काढला होता आणि इथं मी सगळं बरण्या वगैरे वरूनच घासल्या, कारण आतून मी थोडी क्लिनिंग केली होती मागच्या वेळेस, त्याच्यामुळे पूर्ण मी काही काढत बसले नाही. वरूनच बरण्या वगैरे क्लीन करून घेतल्या, छान घासून वगैरे घेतल्या. त्यानंतर त्या धुवून वगैरे स्वच्छ करून घेतल्या. आता ऊन नाही आहे त्याच्यामुळं वाळत घालायचा काही प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे मी क्लीन केल्या आणि थोडंसं एक 10 मिनटं थोडंसं पाणी नितळून दिलं आणि पुसून घेतल्या. ते सगळं होतंय तोपर्यंत एका साईडला चहा ठेवला आणि लगेचच मग बरण्या पुसून वगैरे लावून घेतल्या आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर म्हणलं की आता थोडासा चहा घ्यावा. मग इथं गरमागरम थोडासा चहा घेतला. हा फॅन बंद करू देत. बापरे किती खराब झाली. इथं बघ काय काय सांडलंय, बिस्किट, शेंगदाणे. झाडून घेतलं पाहिजे. माझं तर किचनचं काम झालेलं होतं. त्यानंतर मग थोडासा चहा वगैरे घेतला, थोडे रिलॅक्स झाले आणि त्याच्यानंतर ओंकारने इथं सोफ्याचे कवर बदलायला घेतले. ॲक्च्युली त्याला मीच सांगितलं की सोफ्याचे कवर बदलूयात, कारण त्याच्या उशा कुशन खूप मोठे मोठे आहेत आणि एकट्या माणसाला ना ते करणं थोडंसं म्हणजे पॉसिबलच होत नाही. त्याच्यामुळं मग मी ओंकारलाच म्हणलं त्याची थोडीशी मदत असली ना की सगळी कामं पटपट होऊन जातात. तर मग सोफा पण पुढे घेतला. मागे खूप जास्त घाण झाली होती आणि चिवणे तुम्ही बघितलंच, त्याच्यामध्ये पैसे टाकलेले, कुठे शेंगदाणे टाकलेले, जे दिसल ते त्या सोफ्यात तिनं टाकत होती. तर ते सगळं काढून झाडून घेतलं व्यवस्थित. मागचं सगळं झाडून व्यवस्थित घेतलं आणि पुसून वगैरे घेतलं निरमा वगैरे टाकून. त्यानंतर सोफा पण मागे सरकून वगैरे मी घेतला. माझी ही कामं होईपर्यंत ओंकार इथं कवर घालत होता आणि कवर वगैरे घालून झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता, कारण एकादशीचा उपवास सोडलेला नव्हता आणि आमच्या इथं दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. बऱ्याच ठिकाणी तसंच आहे, त्याच्यामुळं त्याचा पण मला स्वयंपाक करायचा होता. मग इथं पटपट ओंकारनी कवर घालून घेतले आणि मग मी इथं उशा वगैरे ठेवल्या. तर हे एक काम झालं होतं क्लिनिंगचं हॉलमधल्या. तर इथं मी लगेच मग लागले स्वयंपाकाला. तर इथं मी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली, मिरची आणि लसूण बारीक करून घेतला होता आणि इथे मी बेसनामध्ये पाणी टाकून त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या, कारण एकदम जर बेसन टाकलं ना तर मला ते जमत नाही, त्याच्या गाठी बनतात. तर इथं तेलामध्ये मी जिरं आणि कांदा छान परतवून घेतला. शक्यतो मी बेसनाला उभाच कांदा टाकते आणि इथं मी वाटलेलं जे वाटण होतं ना ते पण ॲड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते छान मिक्स करून घेतलं, कारण लसणाचा जो उग्र वास असतो ना तो पूर्ण जायला पाहिजे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि ते पण छान 5 मिनटं एक परतून घेतलं. त्यानंतर मी त्यातमध्ये पाणी ॲड केलं. पाण्याला चांगली उकळी आली की मीठ आणि जे पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसन होतं ते ॲड करून घेतलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून दिलं आणि असं घट्टसरच आमच्या घरी खातात बेसन. मग गॅस बंद केला आणि चपात्या वगैरे करून घेतल्या आणि चपात्याच्याच तव्यामध्ये मी इथं खरडा करत होते. तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक तयार झाला होता आणि मी पटपट वाढून घेत होते, कारण प्रचंड भूक लागली होती. तर इथं जेवणात बघू शकता बेसन होतं, थोडंसं शिकरण केलं होतं, काहीतरी गोड पण असावं त्यासाठी खरडा वाढून घेतला. चपात्या वगैरे झाल्या आणि तळण वगैरे तळलं नव्हतं, कारण कालचे उपवासाचे वेफर्स होते मग तेच घेतले. तर चला आजचा काही असा दिवस गेला. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन चॅनेल आहे आपला, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.